मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज विठ्ठल केसरी मैदान चालू आहे मित्रांनो. तर या मैदानामध्ये तेजा आणि कर्नल ही जी जोड आहे गटपास झालेली आहे. तर आपल्यासोबत आहेत कृष्णभाऊ राठोड, पोखरी जालना. तर आजच्या नियोजनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आज कशा प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं? आज नियोजन काय सगळं घरचंच होतं. घरचंच होतं. आणि कर्नल आणि तेजा कंटिन्यू पडत असतात हो ना दोघं? हो, ती शंकरपटामध्ये 1 नंबर मध्येच गाडी पळते त्यांची. आणि गट्टू फायनलला चांगली गाडी पळत होती. म्हणलं आदतच पळूया की. दोन्ही पण आदत ना? दोन्ही आदत. तर आजच्या गतीबद्दल काय सांगाल आता? गाडीला गती भरपूर आहे. हा. आदत मध्ये गाडी राहू शकते. आणि आज धुरकरी वगैरे कोण होते आपले? धुरकरी आखणीचे आमचे बारीक ड्रायव्हर. बाईक ड्रायव्हर. आणि आज अत्यंत शानदार प्रकारे आज नियोजन करण्यात आलं मैदानाचे, त्याबद्दल काय सांगाल? त्यानंच आज हे सगळं बैलगाडी मालकांनीच भरवलेलं आहे आमच्या. अति उत्तम 1 नंबरचं मैदान आहे. आणि जालना जिल्ह्यातील दुसरंच मैदान आहे ना? हो, जालना जिल्ह्यात जालना तालुक्यात पहिलं मैदान आहे. पहिलं मैदान आहे यावर्षीचं. तर आज जो मैदान पार पडत आहे त्या मैदानाबद्दल काय सांगाल आता? मैदान हे उत्कृष्टच होणार आहे, कारण की सगळे बैलगाडा मालकच आयोजक आहे ह्या हिशोबाने. आणि एक कोणाचं मैदान नाही. सगळ्या आज आमची उठवत पाटी म्हणजे हिंद केसरी पाटी. ह्या पाटीला पहिल्यापासून मान हिंद केसरीचा. आणि इथं हिंद केसरी बी मैदान होणार आणि ते भरवणार आपण. आणि आज तुमच्या दावणीला बटनची एंट्री झालेली आहे वापस, त्याबद्दल काय हो, सांगाल? बटनची आता बटन आलाय तिकडनं. आता होईल आता रेकॉर. आज गाडी पळाली 1 मध्ये, 2 नंबरला उतरली. लखन होता आणि राजा 2 नंबरला. अर्जुन कार्टून होता आपल्याकडे. 2 नंबर. किती वेळ गटात होती गाडी? गाडी पहिल्या गटातच. पहिल्या गटात. आणि दुसऱ्यात पहिल्या तास 3 नंबर होता. आणि कर्नलचा कर्नलचं 2 नंबर तास कडान पळाला कर्नलला. कडनं पळाला. हो, फुल पब्लिक न पळाला. आणि आज सुट्टी मेकर वगैरे कोण होतं? सुट्टी मेकर याची कर्नलची सुट्टी मीच करतो. तेजाची सुट्टी सचिन कानफोडी. तेजा नेमका हा आहे कोणाचा दादा? तेजा आपला मित्र. नाव त्यांचं? त्याचं नाव बाळू नागापूर. नागापूरचा. तर जो तेजा बैल आहे त्याला मागणी वगैरे आली असेल ना का? मागणी भरपूर चालू आहे त्याला, पण लोकांना आपण सांगितलं दोन्ही खांदी बैल पळतोय. आणि डावीनं फुल कड काढतोय वासरू. म्हणजे आत्ताच्या पोझिशनला ते वासरू म्हणजे आज आपण बी एवढ्या मोठ्या मैदानात नियोजन म्हणजे आदतचं करायला येडे नाही. सगळ्याला माहिती आहे कृष्णा भाऊ काय आहे म्हणून. त्याच्यातून आपण ते नियोजन करू शकतो. तर आज दाखवलं त्यानं. काढानं पळून बी गाडी राहिली. गटपास झाली. हे बैल मालक आहे बाळू भाऊ नागापूर, तेजाचे मालक. त्यांच्याबद्दल काय सांगाल आता? त्याच्याबद्दल काय, ते नियोजन आपल्याकडेच राहतात. तो माणूस आपल्या शब्दाच्या वर नाही. आणि तो बैल दुसऱ्याचा म्हणून आपण कधी मानलत नाही. तो बैल लक्षा बटन ग्रुप पोखरी ह्याच नावानं पळतोय. आणि कुठली खरेदी आहे त्याची? ते गाडीतून घेतलेला आहे. बारीक होता तेव्हा त्याला पहिल्याच फेऱ्याला म्हणलो होतो वासरू देतो का. त्यामुळे वासरू तुमचंच आहे, तुम्ही जाणू शकता. आता ते आपल्याच नावावर पळायला वासरू. आता त्या दिवशी गोगो पळाला. हो, त्याच्याबद्दल काय सांगाल आता? गोगोच सांगावं तेवढं काही नाही. आज जर 1 ते 10 मध्ये जर नाव येत असेल त्याचं गोगोचं नाव 1 ते 10 मध्ये 100% राहणार. 100%. आता ते आपलं जलन वगैरे नाही आणले का आज मैदानात? शेलन जरा बिमार पडला होता मध्ये, आता काढू त्याला बाहेर. पण डोळ्याचा पारणं फेडला आज लाण्या बटन. वासरू म्हणजे आज मोठ्या बटनला सुद्धा बी तोंडास तोंड देऊन पळत म्हणल्यावर त्याचं भविष्य मोठं आहे. भविष्य मोठं. आणि 2-3 मैदानापासून तो गट किंवा सेमी मध्ये तो गट 100% मध्ये सुट्टा गट काढतोय. पण आज काहीतरी ते सेमीला बी त्याला अर्जुनच लागतोय दरेला. काय त्या दिवशी लखन लागला होता 1 सोडला. आज अर्जुन राजाची गाडी होती. अर्जुन आपली 2 नंबरला उतरली. आज तुमच्या धावणीमध्ये डुग्गू उतरला होता, तो वापस गेला गाडी? हो, डुग्गू गेला तिकडनं वापस गेला. त्या दिवशी जरा आमचं पब्लिक मुळे झालं नाही खेळ, ते गेलाय तिकडे.
त्याला लांब पडते यायला म्हणून आला. चला धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली आणि सेमीसाठी ऑल द बेस्ट. हो आता बघू, आता सगळ्याच इच्छा तर म्हणजे 4 वर्ष झाले शंकरपटामध्ये आजपर्यंत लक्ष बटन ग्रुप सोडून कोणी नंबर 1 नंबर केलेला नाही या पाठीवर. आता काल इथं 2 शंकरपट झाले, ते गोगोनं गाजवले. त्याच्या पहिले 2 वर्ष बटननं गाजवले. पूर्ण सगळे हिंद केसरी पहिले येऊन गेले, पण 1 नंबरचा मान हा लक्ष बटन ग्रुप पोखरीलाच भेटलेला होता या पाठीवर शंकरपटात. शंकरपटात आता बघू, आता 3 फेऱ्याचं पहिलं मैदान आहे. आज एक गाडी गटपास झाली आहे. आणि होईन काहीतरी पुढं. हळूहळू बघू काय होतं. अपेक्षा आहे नशिबानं साथ दिली तर अजून याच्यापेक्षा काही चांगलं बघायला भेटन आपल्याला. आता शंकरपटाला सुरुवात वगैरे कधी होणार दादा तुमच्या भागात? शंकरपट चालूच राहते असे. आता शंकरपट भरण आता इथनं आमचं पोळ्याच्या नंतर शंकरपटाला सुरुवात होती. नेमकं जलनला काय झालं? जलनला दूध पाजताना ठसका लागला होता, निमोनियाचा असर झाला होता थोडा वासराला. त्याच्यामुळे वासरू थांबवलं. हा, आता वासरू फ्रेश झालंय. आता उद्या परवा दिवशी फेरा टाकणार. चला धन्यवाद दादा.